लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला, ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? दोन भाऊ वायले निघले, थोडल्यानं जीसीपी घेतला. जीसीपी धाकटा मुरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं. तो म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना. चिंताच करायची नाही, पटकन बोला. गायला वासरू झालं तर फायद्याचं आहे, शिणेला बकरू झालं तर फायद्याचं आहे, कोंबडीला पिलू झालं तर फायद्याचं आहे, कोंबडीला पिलू झालं तर फायद्याचं आहे, मांजरीला पिलू झालं तर फायद्याचं आहे, गायला वासरू झालं तर फायद्याचं आहे. इचाला पिलू होऊन काय फायदा? इचाला पिलं झाली 1,000 अख्ख्या गावात ठणका. बरं, विंचाच्या पिलाचं एक वैशिष्ट्य आहे, चावला त्याला बॉम्बलाय लावल्याशिवाय राहत नाही, पण रक्त पेत नाही. तशी काही माणसं आहेत, चांगलं होऊन द्यायचं नाही, ठणका. ठरात आला ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का करायची बुवा? मुतला खंडीच्या वरणात, दिला बोंग्या करून. इच्छाची अवलाद. काम नाही करायचं काय, फक्त गाव बिघडल कसं एवढं पाहायचं. एखाद्यानं माळ घातली ना, टिकल का? दिला ठणका ठेवून. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असन, गप नाही मारायचं. एखाद्यानं घेतलंच नाही, लपडा असन, उरफाटच बोलायचं. गायला वासरू झालं तर शेतीला काम येईल, कोंबडीला पिलू झालं तर जावयाला काम येईल, शिळीला बकरू झालं तर म्हसोबाला काम येईल. इचाला पिलू होऊन काय फायदा? मग विंचवाचं पिलू जसं फायद्याचं नाही, तसं अहंकार नसताना माणूस फायद्याचा नाही. उत्तर, गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही, कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. माहिती यादी, आता यादी ऐका, मोबाईल मध्ये घेऊन जा. साबरीचा वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शेळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, अहंकार नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका, जेवढं डोक्यात घुसल तेवढं. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे दारू. पुढचं वाक्य घुसल तेवढं घ्या डोक्यात. मुंगी सारखी फिरती, मुंगी 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 निवांत बसलेली मला दाखवा. हिंडती पोटासाठी. पोट केवढं आहे? एक साखरीचा खडा खाला तर 2-4 दिवस उठायची नाही, पण सारखी हिंडती. ऐका, आणि मासा राहायला पाण्यात आहे पण सारखा पोहतो. ओवी ऐका, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, आणि मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. ओवी लिहून घ्या 13व्या अध्यायातली. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, अहंकारी माणूस सुख कमवू शकत नाही. पुन्हा ऐका, लाटणं मोडाल पण वाकणार नाही, आणि दगड शेवाळाल पण पाझरणार नाही. दगड पाझरत नाही आणि लाटणं ओढत आहे. ओवी लिहून घ्या. लाटणे जैसा न लवे, लाटणे जैसा न लवे आणि पाथरून द्रवे. लाटणं मोडाल पण वाकणार नाही, दगड शेवाळाल पण पाझरणार नाही, अहंकारी माणूस मोडाल पण वाकणार नाही. उलट सांगा, काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण काशीला मरावं लागत. आपला नमुना काशीला गेला तिथून गावात आला म्हणतो मी डाव्याचं खात नाही, त्या कानपट्टीत दिली पाहिजे. तुला काशीला जायलाच कोणी सांगितलं होतं? तू गावात राहतो ही पहिली काशी. 7-8 हजार रुपये घातले, 20-22 दिवस गेला. काशीला लोक नेणं हा व्यवसाय झालाय लोकांचा. 5-50 एकत्र करायचे, टुळी चलो काशी. उरलेल्या पैशाचे बायकोला गजरे. चला ट्रिपा काढा. काय काशीला जायचं? काशीला जाऊन करायचं काय? तू गेला कशाला काशीला? 22 दिवस जरी करून गेला, 2-4 हजार रुपये घालवले, 7-8 दिवस बोडले. तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली.
काशी कोणती ऐका, काशी लिहून घ्या महाराज मंडळी सगट. वारकरी गंधावाले पोथे वाचणारे, काकडा करणारे, दिंड्या काढणारे. काशी ऐका कोणती आहे. जगामध्ये 2 तीर्थ आहेत, एक 9व्या अध्यायात आहे आणि एक 17व्या अध्यायात आहे. ऐका 9व्या अध्यायातलं तीर्थ. जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेवताही धाले. जे ज्ञानाच्या गंगेत नहाले त्याने देवाला जायचं नाही. आणि 17वा अध्याय सकळ तीर्थाचे धुले जिये का माता पित्रे. ज्याने आई बापा, आज ह्या साबळे परिवाराची काशी झाली. आज बस आज एवढ्या मोठ्या लोकांचं कीर्तनाचं नियोजन, एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान. आणि महाराज तुल्याला लोक पेढे ठेवतात, तुळ्याला लोक पुस्तकं ठेवतात. या बिचाऱ्याने आईच्या तुलेला आईच ठेवली. ज्ञानेश्वरी आईच आहे आणि तुलाही आईचीच आहे. आणि आज त्या आजीनं दिलेला आशीर्वाद या साबळे कुटुंबाचं कल्याणच करणार. एक वाक्य सांगतो, लिहून ठेवा. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. कोणी नाही तुम्हाला भेटत नाही. परत लिहून घ्या वाक्य. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही, पण आई बापाची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्या शंका नाही. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडी धिंडत त्या कुत्र्या बरोबर. हो, काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलते. टॉमीशी दरिद्री. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्प्याच्या आईचा फुल टाइम पास होतो. काय करता यांना. चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हायचे पैसे बुडवले. थोरल्याकडे मागितले तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध आहे. नाही म्हणला फुकाट करतो पण त्याचा हया येतं म्हणा. एका बाजूला आई बापाला उपाशी मारणारी माणसं आहेत आणि एका बाजूला आई वडिलांच्या कुलाचा सगळ्यांचा उद्धार व्हावा म्हणून 100रावी करणारी माणसं आहेत. हे टोकेत. फायनल मी अजून आळंदी पंढरपूर देऊ सोडून एकाही देवाला गेलो नाही आणि जाणारही नाही. तुम्ही आम्हाला बळजरी नेलं काशीला खर्च करून, जाणारच नाही. काही नाहीच काशीला तर जातो का. जायचंच नाही आणि करायचंच नाही. उत्तर ऐका पुढे चला. करंट लावलाय अभंगाचा. करंट लागला म्हणजे तुम्हालाही सोपं मलाही सोपं. चिंता बिंता अजिबात काही करायची नाही. काही नाहीच तर करता कशाची. चला अभंगातला दुसरा मुद्दा संपला. काही शंका. खरमरीत ते दरिद्रेवाण नाही. नाही नाही. अभंगातला तिसरा मुद्दा सुरू झाला. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 100व्या शतपपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजक श्रीमती जाईबाई भागुजी साबळे यांचा 100व्या, मारुती भागुजी साबळे 75, सुलोचना मारुती साबळे 71, बाबुराव भागुजी साबळे 65, जयश्री बाबुराव साबळे 61. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक तुषार मारुती साबळे, बंडू शेठ साबळे, सुधीर शेठ साबळे. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ माईक सिस्टीमवाले मंडपवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, कीर्तनाला बसलेले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना धन्यवाद. आता 100रावी ज्यांच्या एजंट झाली त्यांच्या आशीर्वादाची अख्ख्या कुटुंबाला गरज आहे. त्या कुटुंबाला आशीर्वाद मिळो आणि अशीच मित्र सेवा घडो ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत एकच मुद्दा झाला. अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही 2. आणि आताच ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे, त्या 2-3 शंका पहिला काढून टाकतो. 100रावी केल्या नाही, पुण्यतिथी केल्या नाही, श्राद्ध घातल्याने पुण्य मिळतं किंवा नाही असा एक प्रश्न आहे. एक प्रभाव असा आहे. एक त्याचं उत्तर आणि मेन मुद्द्याला सुरुवात. महाराज आज या आजीनं 100वा पाहिला, काहींनी 75 पाहिले, काहींनी 65 पाहिले. हा एवढा मोठा सोहळा, हा स्वर्गातला आनंद आहे. स्वर्गात काही नाही. तुम्हाला 3 शब्द सांगा. ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे, ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे, आणि ज्या घरात मांसाहारण दारू आहे ते घर नरक आहे. स्वर्गात जाऊन काय करायचं. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या. येऊ का काय. वर बीर नाही. आपल्याला जेवढं कळतं तेवढंच सांगावं. आपल्या अनुभवात आहे तेवढं सांगा. वरचं काही पाहिलंच नाही तर सांगून करता काय. लोक म्हणतात वर कुंड राहते स्वर्गात. नाही नाही नाही. म्हातारा खाटावर पडला म्हणजे कुंडातच. काही सर्व्हिसवाल्यांचं तसंच झालं ना. सर्व्हिसमध्ये पैसा मिळायचा, गव्हर्नमेंटमध्ये धर्मच मानला नाही. रिटायर झाल्यावर उलटे झाले, येडे झाले ते.
घालले नोटांग काय उपयोग आहे 100 गेले बोग 27 खोल्याचा बंगला 13 बेडरूम 9 बाथरूम आणि एकच पोरग उरू फट्या बावलीचं काय करतो त्याला ते नवरी बाला नेलं ते मेवणीला खणवायची ती म्हणली मला दिवस गेले तवा हे सरळ झालं काय करतो काय त्याला काही ना झोपायच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला काय नाही महाराज ज्याच्या गालावर हसू आहे ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा श्रीमंत आहे बिन सुशिक्षित आहे बी एम ए कोण खातं एम ए फिल पे DHM LLB DED ज्युनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन लोअर के दिन MA DED आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स सायन्स आणि F1 S1 M टेकन B टेकन डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शेटन फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डिग्री डिप्लोमा MBA आणि BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ कोण खातं यांना आता नवीन तज्ञ आलेत गुप्त रोग तज्ञ रोग गुप्त गडी तज्ञ जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय कोण खातं यांना 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे बाबळीवाणी शाळा उतरल्या बाबळीवाणी मास्तर पोरं सापडतात आपल्याकडे घाला बा अरे एकच आहे घालाव कुठं तू पागल आहे का पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का तू गाडी वाटे उभी कर मी आतून पोरांतो जेव्हा पोरण लोकांना 5-5 पोरं होत होती तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला काय करतात हे मेन कायचे फिमे आले आणि तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहती 1 रुपयानं दूध वाढलं 1 रुपयाने तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही काय महागाई झाली कशाला दुधाला केवढेला वाढले 1 रुपयाने काय महागाई वाढली अय काय महागाई वाढली तो नवरा दूध पितो कधी का बाई तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे अर्धा लिटर दूध घेती तर दूध हवाल्याला जाम करती पाणी नाही ना अर्धा लिटर मागच्या महिन्याचे तर पैसे नाही दिले पाणी नाही ना आणि नवरा जेवायला बसला का पाणी नेऊन देती अजून टाका येडेवानी करू नका टाका अजून पाणी कमी पडलं तर तुम्ही आखरात मला आणि पप्याला त्रास द्याल टाका पाणी इकडं पाणी टाकू नका म्हणते इकडं म्हणते पाणी टाकू खुप्या तुम्ही बधीर होईल तुम्हाला काय तुमचे मेंदू बधीर झाले महाराज तुम्ही आता माया पुढे बसली का खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा दिली ठोकून आमच्या निघाले घरी काय नाही महाराज चला करंट लावून दिलाय तुम्हाला अभंगाचा चला थोडं पुढं तुम्ही मला पुढं जायचंच खावा आता अख्ख्या 2 तास तिथंच बुंगवायचं चला आईवर कथा करू नका आईवर कादंबरी करू नका आईवर चित्रपट काढू नका आईवर भाषण करू नका साबळे परिवाराचा आदर्श घ्या एक चांगला सोळा डोळ्या देखत करा वर जाऊन काय करायचंय वर काही नाही जाओ वरचे खाली याचं म्हणतात आणि खालचे वर जायचं म्हणतात आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना 3च रोग आहे माझ्या सगट 1 शुगर 2 BP आणि 3 अटॅक निम्मे निघतील शुगरवाले याच्यात चहा राखेल दे पण चहा नको राखेल दे गालाच भर आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे 22 आणि 24च्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहिती का शिकलेले लोक नीट आहे का ही अवलाद 17ला क्वार्टर पिते आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही कोणती दारू 90 घ्या डिप्लोमॅट घ्या RC घ्या इंडिका घ्या वड्याची घ्या नाल्याची घ्या कोणती घ्या आणि यांना ती फुकट मिळती रॅली अर्धा लिटर पेट्रोल टाकून रॅली निघली झेंडा लावून तिकून येताना पेट्रोलच संपलं लुटीत आली रॅली आणि हल्ली 19 मुतला चड्डीत वाढली शुगर वाढायचं हे कारण 1 भयानक 2 BP वाढायचं कारण BP का वाढतो मला मागचं उकरीत जाऊ नका आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती ते पोरगा आपल्याला काय म्हणतं माहिती का पप्पा तो दरिद्री काळ होता
आपण दरिद्री ठरलो, ते शहाणं ठरलं. जुनं करायचं नाही. प्रियशीचं जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली. का? अस्वस्थ वाटायला लागलं मला, अस्वस्थ. असे 3 मेले, तो 4था नंबर आहे. तू का डोक्याला ताण करतो बाबा? हा. तिसरं कारण BP वाढायचं. 4थं कारण, तिसरं कारण अटॅक. काय येतो? अटॅक हा रोग नाही आहे, मानसिक संतुलन डॅमेज झालंय लोकांचं. माणसं समाधानी नाही राहिली, भनभन करते माणसं नुसती, भनभन. त्यामुळे अटॅक वाढतो. एकटे बोलतात काही लोक, काही लोक बैलाशी बोलत आहे. पाय बा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे. आणि पाया पडून सांगतो, अटॅक शुगर अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो महिला मंडळ. तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणा तरी पुढे बोलून टाकीत जा, मनातल्या मनात ठेवू नका. लोक काय करतात माहिती का, घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती दाबून ठेवत्या, मग स्फोट. बोलत जा. आणि आता लोक बोलणं जवळजवळ लोकांचं बंद, लोक बोलतच नाही. मोबाईलमुळं बोलणं बंदच झालं. घरात कोणी गप्पा हाणीनं, स्टँडवर कोणी गप्पा हाणीनं, उठपळ. कानात 2 वायरी, हेडफोन का काय, हेडफोन काय. मोटरसायकलवर 2 अवलादी चालल्या, एकाच्या कानात एक, पुढच्याच्या कानात एक. गाणं लावलं, हँडल पिळला, मूठ पिळली, गाणं लागलं, बाबराव आला, कुत्रा आडवं आलं, वायर गुथली, मी आलं. 2 स्टँडवरच बसत आहेत येडे. काही काही पोरं पहा तुम्ही महाराज, मोबाईलवाले येडे बाबलीत बसत आहेत अंधारात. कानात वायरी, दोघांनी एखाद गाडी निघून गेली, बोलायचंच नाही. एकला विला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही. एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं, पागल झाली लोक. एकानं मोटरसायकल हरवर आला आणि मोबाईल याच्यात गुतावला आणि गाडी जोरात दिली, दुसरीच्या वाट्यावर लावली आणि घरी गेला. घरचे म्हणले इकली का काय त्यांच्या गावाट्यावर दिसत का बदे झाली. एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या, 10 बाया घेतल्या, 300 रुपये रोजानं, 3000 रुपये द्यायचे बायांना. एक तर पाणी नाही, रोप उपटून बिपटून बाया बसेल होत्या बांधाव. ही मोटर चालू करायला गेलं, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेला आणि फोन आला, मग बटन दाबून तर यावा का नाही. परत वाफ्यात आलं, ती व्हायला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली, दिले ना भरून पैसे. पागल झाली लोक या मोबाईलमुळं. अंडरपॅन नाही काहींना, पण 9000चा हँडसेट, चैन उघडी नातू नाही मोकळा, कायम रेंजमध्ये. बंगा हा मोबाईल. आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, रात्री झोपत नाहीत महाराज, झोपत नाही. ते यांची सायकोलॉजिकली अनफिट का मग झाली. काही पोरं घडी नाही राहिले मोबाईलमुळं. रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्यांना, व्हायरस. ती बोटं चाळतात दुसऱ्याशी बोटं चाळी. एक मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर, उशीवर डोकं ठुलं का. आणि मग ते चित्र पाहायचे, ते मॅसेज वाचायचे, ते अर्धाले चित्र, तेच नेमकं डोक्यात घुसातं. झोपलं तसंच. निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या बरोबर तुम्हाला फाडीन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा. आणि दुसरी गोष्ट हसत जा, हसत जा. हसायला पाहिजे. सगळ्या रोगावर एकच औषध, हसणे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होता तो, एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या मागाची महाराज, प्युअर मुख्या मागाची लय धोकादायक माणसं. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात. मेखा आहेत माणसाच्या, मेखा. ज्या माणसांच्या मेखा असतात. माणसाची बायको गुरी नसावा, गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावं तर लाल पडती.
आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती काय उपयोग? बायको सावली पाहिजे, वांगे लावाया चालत, चिंगड्या निवडाया चालत. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोखंडी वाळवंटा बायको पाहताना 4 गोष्टी पावा घ्या लिहून. सांगू तरी काय काय. 1, बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. बायको कशी असावं पण नाक खास असावं. नाही तर बायको इतकी स्मार्ट, नथ केली बायकोला, नथ नागपुडीच उचकानवर त्यानं दामन तापावला, नागपुडी घातली. बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगानं सावळी असावा. असं नियम आहे. गोरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय सुरुवात केली म्हणत पप्प्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे झाला. सावध बायको. रुईमध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता पण बायको मिळू शकत नाही. बायको सपनात सुद्धा आणायची नाही जी मंडळी राहिली त्यांनी. आता याची कारणं आहे का? शिकलेले लोक आहे का? आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली आणि झालीच आणि व्हायलाच पाहिजे. का झाली? उत्तर, मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे. 2, मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 3, तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे. एकदा नापास झाली ना चाचणीला ती जोर लावून अभ्यास करते. लय मार्क नाही पाडणार पण पास होणार. म्हणून मुलगी तहसीलदार आहे, मुलगी कलेक्टर आहे, मुलगी प्रांत आहे, मुलगी खासदार आहे, मुलगी आमदार आहे, हे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, पिकअप ड्रायव्हर आहे. मग यांच्यावर हे दिवस का आले? अभ्यासच नाही. बायको नाही मिळणार. आता तुम्ही जे राहिलेले पोरं तुम्ही तो नाच जवळजवळ सोडून द्या. महाराज 10 वर्षापूर्वी हे कडक टोपेवाले आहेत ना बागायतदार, लई फुगीर, हा यांच्या लोक पाया पडायचे आपली पोरगी करा. तो दरोडेखोर काय म्हणायचं माहिती तवा, तुम्ही कुठं आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. कोण म्हणायचा? पोऱ्याचा बाप. अशी जिरली शपट्यापासून गार पडलं पोराचं बाप. आता ते बळजपुरीच्या बापाला म्हणते राम राम. तो म्हणला यंदा नाही तो तिकडं देवाला सोडा म्हण नको. मग पोराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको, तू यंदा नकोच. आता पुरीच्या बापानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झालंय. आता ते आता काय म्हणते माहिती का? मी आज साहेब मोकळा अख्खा आपलं. म्हणजे 2-4 वर्षाचे एवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. हा मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर. जेव्हा लय दिसणं नालायक सापडलाय आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा. बायको नाही. तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आता लग्न न झालेले पोरं. तुम्ही तो विषय जवळजवळ तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा. सीझन आहे आलाय. आता 2-4 महिने काय भ्याव नाही. बायको नाही मिळणार तुम्हाला. तुमचं मिटलंच. आता तुम्हाला एकच पर्याय. आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? किती आहे?
2 वा. आणि तुला भाऊ किती आहेत? दोघांचे का तुम्ही? बरं. तुझ्या मामाला रे? हां 1. आणि तुला भाऊ? दोघं आहे. बहीण आहे का? भाऊ नाही का तुला? कल्याण. तुझ्या मामाला रे? लाल शर्टवाला 1. आणि तुला भाऊ? अति कल्याण. तुझ्या मागचा दाढीला हात लावेल. त्या मामाला रे? काळ्या शर्टवाला नाही? त्या नाही का? मामाचं लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय. वाईट दिवस सांगा. जाऊ द्या बसलेले माणसं. महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपलं का मरण. तुमचा म्हणून ऐका आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्तेचे. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य आहे. आणि सत्य ऐकायला थोडासा त्रास होतो पण ते सत्याचे. काळ अतिशय वाईट आहे. थोडं मागं जाऊ आपण. देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्हाला नाही सुधारायचं. माझ्या तोंडातलं 20 मिनिटापूर्वी वाक्य होतं देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही. म्हणून मी महिलांना प्रश्न विचारला होता उपवास करावा किंवा नाही, आणि तिथून आपण बाजूला गेलतो. चला आता देह सगळ्यांना आहेच. देहाचा निर्माताही देवच आहे. पण ऐका आता, वर्गात मुलं 30 आहेत, प्रश्नपत्रिका एकच आहे, तपासणाराही एकच आहे, प्रश्नपत्र सारखेच आहेत. पण एका पोराला 30 पैकी 25 आहेत, एकाला 20 आहेत, एकाला 15 आहेत आणि एकाला 5 आहे. हा फरक का? प्रश्नपत्रिका एक, तपासणारा एक, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सारखीच आहे. मग आता प्रश्न पडलाय एकाला 5 मार्क का पडले, एकाला 15 का पडले, एकाला 25 का पडले? उत्तर, ज्याने चांगला अभ्यास केला तो 25 ला आहे, ज्याने मध्यम अभ्यास केला तो 15 ला आहे, आणि ज्याने केलाच नाही तो 5 ला आहे, म्हणजे तो नापास आहे. जसं तुमच्या मागच्या जन्मीचं पुण्य उत्तम असेल तर तुम्हाला नरदेहात येऊन भजन करता येईल. मध्यम असेल तर तुम्ही नरदेहात येऊन संसार चांगला करू शकता, आणि काहीच नसेल तर जन्माला येऊन समाजाला मातीत घालू शकता. हा 3रा गुण आहे. शाळेतले पोरं असले तर उत्तर द्या पटकन. शाळेतले पोरं, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? शाळेतले पोरं पुरी पटकन. हे पुरे हो, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. सावध राहा शाळेतले पोरी. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. तापवला द्रव, वाफ निघली वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, बर्फाचा गोळा वायू आहे, बर्फाचा गोळा द्रवही आहे. मग याच्यामध्ये रजगुणही आहे, तमगुणही आहे आणि सत्वगुणही आहे. पुरावा. आता पुरीनं उत्तर द्या पटकन. नळाला पाणी आलं, एवरे ती मागशीला सांगते ती गप्पा ती पाहिजे मागशी. तुला पास नाही वाजलं. पुरीनं पटकन उत्तर द्या. नळाला पाणी आलं, लय सावध राहा बरं का. नळाला पाणी आलं, हांड्यात भरलं, हांड्यातलं पाणी कळशीत भरलं, कळशीतलं पाणी तांब्यात घेतलं, तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं आणि ते आपण प्यायला सुरुवात केली. पाण्याचा आकार कोणता? परत ऐका प्रश्न. नळाला पाणी आलं, हांड्यात घेतलं, हांड्यातलं पाणी कळशीत आलं, कळशीतलं पाणी तांब्यात आलं, तांब्यातलं पाणी ग्लासात आलं, ग्लासातून आपण ते पाणी प्यालो. पाण्याचा आकार कोणता? पाण्याला आकार नाही. सगळे नापास. उत्तर ऐका नीट. पाण्याला आकार नाही असं उत्तर नाही आहे. पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर आहे. निश्चित शब्द नसला का उत्तर फेल. का? हांड्याचा आकार पाण्याचा आकार, हांड्याचा आकार पाण्याचा आकार, कळशीचा आकार पाण्याचा आकार, तांब्याचा आकार पाण्याचा आकार. मग जगात देव एकच आहे. सगळे बसलेले माझ्या समोर हांडे आहेत. जसा आकार तसा देव, जसा भाव तसा देव. फायनल. मांजर आपल्या पिल्लाला 7 घरं घेऊन फिरती पण दात लागत नाही, आणि उंदीर त्या दाताखाली जगत नाही. मग उंदीर नेतानाचा भाव वेगळा
आणि उंदीर फाडतानाचा भाव वेगळा आणि पिलून येतानाचा भाव वेगळा. शाळेतून पोरगा आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, हा वात्सल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. दोघांचे हाताचे, पण नावी 50 घेतो आणि पोरग तसंच फिरवतो. या जगात कशाची किंमत आहे? भावाची. आज साबळे पाटलांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. याला 3च कारण: आपलं कर्तव्य, आईवर असणारं प्रेम आणि आईचा आशीर्वाद मिळेलच याच्यासाठी प्रयत्न. पहिली गोष्ट आपलं कर्तव्य आहे. हा, शाळेतले पोरं पटकन. कितीला आहे तू? 7वीला आहे का? सेमीला आहे का? सेमीला आहे तू? मराठी मीडियमला आहे का? हां. तू रे 6वीला? 8वीला आहे तू? 8वीला आहे तू? माया का बाय? 8वीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? हा, चेहरा सेमीचा आहे, ते लगेच लक्षात आहे. सेमीचे चेहरे थोडे मीडियम असतात. इंग्लिश मीडियम म्हणजे जागतिक टेन्शन असतं आणि मराठी मीडियम म्हणजे फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. त्यापती मराठी मीडियमला आहे फ्रेश. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. हा, आता तू उत्तर दे बाबा. 0 अगोदर लिहिला, 0 नंतर 1 लिहिला, किती होती? 1. एकावर 0 लिहिला 10, अजून 1 0 लिहिला 100, अजून 1 0 लिहिला 1000 आणि 1 पुसला. एकावर 0 लिहिला की त्याची किंमत 10 पट होते, पण 1 पुसला तर त्याची किंमत 0 होते. ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याच्या पुण्याची किंमत 10 पट होते. ज्याने आईबापाचा छळ केला त्याचं वाटोळं होतं. फायनल. सोपे सोपे आकडे सांगितले म्हणजे ध्यानात येतं लोकांच्या. लय पोथ्या नाही वाचायच्या. 9,000चा बोकड कापला देवाला, आणि देवाला काय व्हायला? नख्या. आता ही लोक देवाला नख्या का वाहतात? त्या शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासावच मिळाला. काच काय आलं? हे फक्त दाखवितात लोक महाराज, नाही तर काय आलंय. मग त्याचं उत्तर आहे का? आई काय भानगड असते. सुशिक्षित मंडळी नीट आहे का? आणि ह्या साबळे परिवाराचा आदर्श घ्या. एवढा मोठा 16 ज्ञानेश्वरीची तुला आणि एवढं मोठं अन्नदान. आता महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का? अख्ख्या कीर्तनात मी तुम्हाला 1 शब्द तरी बोललो का? नाही. मग आता माझं 1 वाक्य ऐकायचं फक्त. ऐकाल? महाराज म्हणून नका ऐकू. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मारा ना. पण तुमचा मुलगा म्हणून 1 वाक्य ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐका, 1च वाक्य सांगणार तुम्हाला मी. लय पारायण करू नका, लय पोथ्या वाचू नका, लय देवाला बोंबलं थेडू नका. 1 वाक्य पाया पडून फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका. ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात. बस. मी तुमच्या मुलासारखा आहे. मी शेतकऱ्याचं आहे. मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा. आपल्याकडून ते शक्य होणार नाही. आपला 8च्या चहा 8लाच जाईल असं कधी घडणार नाही. फक्त 1 करा ना, ते झोपतात ते तर तांब्याभर पाणी ठेवा. मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. आणि पाहुण्या रावळे आले ना त्यांच्या घरात, तुमच्या घरात, तर पाहुण्यांसंग त्याला 1 अर्धा कप चहा द्यायचा. मग तो 1च घोटे देत जा, पण पाहुण्यात देत जा. तसं वाटलं तर देऊ नका एखाद्याशी. तुमच्या मूडवर राहा, पण पाहुण्यात देखत द्या. म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही अपमानाचं वागणं दिलं ना तर फळं लई वाईट आहेत. त्यांना माणूस म्हणून जगू द्या. तुम्हाला देवाची गरजच नाही. काय मत आहे तुम्ही? आता पुरीसाठी 3 वाक्य सांगतो, मग यांना सांगतो. पुरीनो ऐकाल? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. 1. पुरीनो, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, कधीच नाही. किती लेट होऊ द्या, काय फरक पडत नाही. कारण ऐका, कारण ऐका. पुरीनो ऐकू राहिल्या का? कारण ऐका. पुरीनो, तुमच्या जीवनाची मजा आहे ना आज, ती फक्त तुमचे आईन बाप जिवंत आहे तोपर्यंतच आहे. एकदा आईन बाप गेला ना, हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे. महाराज, आपल्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, काही घेणं नाही. त्याला कोण लागते? आई लागते. आपल्याला चांगलं जगायला कोण लागते? आई लागते, बाप लागतो. नातू माझा दिवाळीला आला नाही ना तर 3 वेळा हातपाय आपटणारी फक्त आजीच आहे. आणि आणाय जाण्यासाठी उष्णे पैसे भाड्यानं मागणारा फक्त बापच आहे. मामाचा अजून फोन आला नाही. आलता करतोय मामाचा फोन दिवाळीला? नाही, नाही, येणारच नाही भाऊ. मामा रेंजमध्येच नाही. मामा कवरेज क्षेत्राच्या. मामा माग व्यापलं ये. थुरली मिवणी बाळातपणाला आली, धाकटी परीक्षेला गेली, मग का निकाल घेऊन येते का काय? तिचा लय अडचणी. नाही नाही, त्याला आईच लागते. म्हणून मुलींसाठी 1 वाक्य सांगतो. पुरीनो, हाताला घड्याळ नसलं ना बापाला चालतं. आणि कीर्तनकार भजने ध्यानात ठेवा, आईबापावर व्याख्यानं नका देऊ.
80% कीर्तनकार आई बापावर बोलतात, बोलू नका आई बापावर, त्यांना हसत ठेवायला शिका, हा सोहळा आहे. भाषणे नका करू. एक खरं सांगू पूर्ण, हाताला घड्याळ नसलं ना बापाच्या चालतं, पायाला चप्पल नसली ना चालते, मुलगी हसली ना त्याला सगळं सुख मिळतं. मुलीच्या लग्नाला कर्ज काढलं, सगळी लोक जीव घातली, पण तो जेवला नाही तुमच्या लग्नात. नाही नाही, संध्याकाळी पिठलं भाकर खाऊन झोपायला गेला ना, उशीमध्ये मुंडकं गुतून रडला, लहान पोरगं रडणार नाही असं. त्या लोकांनी विचारलं ना, अहो तो रडलेला कोणी पाहिलाच नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणला माहिती आहे का, पैसे जाऊ द्या हो, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्याला बंगला बांधू नाही वाटलं मला. नाही नाही नाही, त्याला फ्लॅटची स्कीम आली, बायकोनं दणका उठवला, फ्लॅट घेऊन टाका. तुम्हाला ना गं, दिदी 12वीला गेली, 2 महिन्याचा प्रश्न आहे, मार्चमध्ये फेब्रुवारी तिची परीक्षा होईल, एप्रिलला कुठं जमलं तर लग्न करून टाकू, जूनमध्ये पाहू फ्लॅट घ्यायचं किंवा नाही. पण माझ्या डोळ्यात देखते ना, माझी दिदी एकदा हसत गेली ना, माझा फ्लॅटच झाला. काय विचार आहे हो, पगार कमी आहे, पगार कमी आहे, शेतीचं उत्पन्न नाही, पण तो म्हणतो पगारावर थोडी सोसायटी काढू, काहीतरी करू, पण चांगलंच करू, मुलीचं चांगलंच करू. आणि मुलीचं चांगलं करणारा फक्त कोण आहे, बाप. आणि दुसरं वाक्य पोरीनो, पहिलं तर फिट झालं. दुसरं वाक्य, एक विषयात पोरीनो मार्क कमी पडले तरी चालतील, पण पोरीनं तब्येत कमावली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला कराटे पाहिजे, मुलीला बॉक्सिंग पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना पोरगी, डिरिंगमध्ये घरी आली पाहिजे, तिच्या बापाला चिंता नाही लागली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिने येणार, मी कशाला तिला आणायला जाऊ, तिचं कॉलेज सुटलंय ना, किती अंधार पडू दे ती येणार. आणि पोरीनं 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही, फक्त एखाद्याच्या निवार ठेवून द्यायची, 2 गायब. पण तुम्ही बावळाट मर मग. मग रोज उठून तेच करायचं, रोज उठून. आणि ध्यानात ठेवा महाराज, पत्रकार मंडळी, मीडियावाली मंडळी, या बलात्कारांच्या ज्या बातम्या आहेत ह्या वारंवार दाखवू नये. त्या मुलीलाही पुढं आयुष्य आहे, तिच्या बापालाही कुठंतरी समाजात जगायचं आहे. तिच्या बापाच्या काही मनासारखी गोष्ट झाली नाही, त्याने काही त्या मुलीला स्फूर्ती दिली का. पण ही माणसं पट्ट्या इळभर लावून धरतात महाराज. एखाद्या वेळेस तेव्हा चुकून झालेली गोष्ट आहे का, जाणून बुजून आहे, चुकून झालेली गोष्ट आहे. कोणत्या आईला वाटलं माझ्या मुलीमुळे माझी मान खाली व्हा, आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. कोणत्या आईच्या स्वप्नात तरी वाटलं का. पण न घडणारी घटना आहे, घडू नये ती. तिला हे मीडियावाल्यांनी लई फोकस नाही देऊ. काय मध्ये तुमचं 3दाच त्या पट्ट्या दाखीत बसायचं, 3दाच त्या पट्ट्या दाखीत बसायचं. त्या मुलीच्या बापाला आयुष्य आहेच ना काही, त्यालाही पुढं जगायचंच आहे ना, त्यालाही समाजामध्ये मान मर्यादा काहीतरी आहे. त्या मुलीला सुद्धा पुढं जीवन आहेच ना. आणि त्या मुलीच्या आईच्या अंतकरणाचा कोणी विचार करीत नाही हो. तुम्ही प्रसिद्धीसाठी काय करायला लागले, याला काय किंमत आहे. तुमचे 5 मिनिटं बातमी चालती म्हणून तुम्ही एखाद्याला रोडवरच आणायचं ठरवलं, याला काय उपयोग आहे. मग तुम्ही बाकीचे एवढे कुठाने ध्येय द्या बरं. बातम्या आली का आत्तापर्यंत, व्हिडिओला क्लिप, मंत्रिमंडळातली माणसं जेवताना प्लेटी सगळं क्लिप आली का कधी, काय काय खात्यात म्हणून. हे कॅमेरे बिमेरेवाले नाही विचित्र असतात महाराज. हे आता 2 तास कीर्तन ऐकून घेणार आणि एखादं वाक्य इंदुरीकरचं वाईट गेलं का तेवढंच क्लिपला टाकायचं, म्हणजे आपलंच ऐकायची ना आपल्याच ठोकायची, अशी विचित्र आहे. पैसे त्यांना ठोका आपल्या. आता इंदुरीकरचं वर एक गाणं आलंय डीजेला, काय आता बोलायचंय महाराज. मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज, मला हेच खपानं रोजचे. पण आता इंदुरीकर ह्या वर्षाचे लग्न सदा तेच चालणार आहे फुल. डीजेला आलंय ना आता इंदुरीकरवर गाणं एक, काय डोकं लावलंय बनवणार आहे मी, काय केलंय काय कळत नाही. माझा आवाज घातलाय, म्युझिक घातलंय, माझा आवाज माझा म्युझिक नाच आहे तुम्ही. आता काय बोला, आम्ही हे शिकवावा का ते शिकवावा, नाही याला कुठं तरी कंट्रोल झालं पाहिजे महाराज. नाही नाही. आणि मुलीला 3रं वाक्य सांगतो, पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, किती शर्ट फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना वाढू द्या, फक्त गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे, बस ही श्रीमंती. कीर्तन तरुण मंडळी ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल वाचलो काय, आम्ही वाचत नाही आपल्याकडे कोणी. तरुण मंडळी, सर्व्हिसवाले, पुढारी बिडारी नीट ऐका. काळ अतिशय वाईट आला आता, पहिला काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं आणि आंदोलनं करणं सोपं होतं, 2018ला नाही. आणि तुम्हाला मोर्चे बिरचे काय काढायचे असले ना, ते डांबरीला काढा, गरीबाच्या गाड्या पेटीत नका जाऊ. गरीबाला काय नुसकन द्यायचे, तुमचं काय आहे ते तिकडं पहा. दंगल झाली, इंदुरीकरची गाडी गेली,
दिली पिठून. माई पिटी नका जाणं, माई तुमच्याच पैशाची. बाय बाय काय आनंद झाला बाई तुला. ए अरे चांगलं आहे का ते गाड्या पेटवणं? आणि पेटवणारे ध्यानात ठेवा, 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता सध्या मोबाईलमध्ये. जर दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना कधी, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी नाही निघाली. पोरानं पोलीस खातं आता नंगाट झालंय आणि व्हायलाच पोलीस खातं आता पहिल्यापेक्षा लय स्ट्रिक्ट झाले आता आणि चांगलं झालंय. ते दंगल झाल्यावर सापडी द्यात बस गाड्यात. तुम्हाला मला माहीत नाही बस. एक तर गावाला गेलो स्टँड उभं होतं त्याला माहीतच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. एक संडासला गेलं तर डबड्या सकट नाही आलं. बस गाडीत. आणि त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल पोरानं तुमचं. 3 महिने जामीन नाही आता. तीन महिने जामीन नाही. पुढचं ऐकायचं का? 3 महिने जामीन नाही. मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि 40-40 वर्ष केस चालती. ईळभर कचेरीत बसा लिंबाखाली. पुढची तारीख दिली, चला घरी तू यार. त्याच्या पुढचं ऐका. 10 वर्षापूर्वी माणूस, आता उद्योगपती सांगतील, 10 वर्षापूर्वी सहज माणूस अमेरिकेला जाऊन यायचा. आज जाता येत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म, कुणाकडे जायचंय, किती दिवस राहायचंय, काय काम. आता विमानानं प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. ग्रामपंचायत सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागतात. आता ती पहिल्यासारखं नाही पिरगाळा कोंबडीने दाबा बटणं. आता कोंबडी तर पिरगाळाच लागती, पण कागद वरून पडताळणीत बसला नाही, चला घरी. आता MPSCच्या परीक्षेला सुद्धा कागद आहेत यंदा. आता 17/2ला MPSCची परीक्षा आहे. अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. ही अवलाद कुठं गुतेले का? नाही. फोडा सुपारी. गुतलंय का? अर सुपारी नका फोडू का? अहो त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? हो, तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव त्या मोर्चाला, मी चाललो गावाला भाऊ. हातानं झटे करू नका भाऊ. त्याच्यापेक्षा पोरानं सोपा उपाय सांगतो. आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 12 माही फुकट खा. तुम्ही आमच्याकडे जर आले ना पोरानं, तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. मग पाण्याचा पोरीनो पाण्याचा आकार मी कुठेही जाऊ द्या, त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. मग ज्यांच्या मुखात नाम, ज्यांच्या गळ्यात माळ, त्यांचा देह कसा.
हा देह पवित्र. आता ही जी मोठी माणसं 100-100 वर्ष जगली ना, आहार चांगला, विचार चांगले, बैठक चांगली, वागणं चांगलं, आणि जुन्या माणसांचं एकच मत, कुणाचंही चांगलं व्हावं, त्याच्या मागं आपली भूमिका अशी आहे, सगळ्यांचं वाटोळं व्हावं. असं कसं होय? 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न जमायचं किंवा मुलाचं लग्न जमवायचं तर 100 माणसं जात होती बैठकीला, पिकअप भर माणसं जायची. आता 2च माणसं जातात, पोराची आईन पोराचा बाप स्कूटीवर. वरून जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात, म्हणणं का कोणला, आम्ही आलतो, आपलं सगळं जुळेपर्यंत म्हणणं का, नाही तर भोंग्या होईल भोंग्या. पुरीचा बाप म्हणला, तुम्ही म्हणणं का, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. भाऊबंद राहिले नाही आता, फक्त महाराज हे इंदुरीकर, मी इंदुरीकर मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. 2 तासात तुम्हाला विनोद वाटलं नाही, काही नाही राहिलं. भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले, वाडे उलातले. भाऊबंद कुठे आता, प्रेत न्यायला माणसं नाही महाराज. आता प्रेत रथात नेतात, वैकुंठ रथ. आता हे 10वे सुद्धा बंद होणार आहे 2-3 वर्षात. 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला आता. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, आणि शमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून, काय नाही. हो 10व्याचं प्रवचन संपलं, बाबाला सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पैसे मागावं कोणाकडून, पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. लोक जाते निघून 5-6 झालं का, बाबाला टाकला ना खाटा पैसे. मग त्याला एक जण म्हणतो, तुम्हाला फोन कोणी केला, तो मला द्यायला, मी का बळच आलो का काय. आणि मग तो चप्पी केलेला सापडितो, राम राम. तो चप्पीवाला म्हणतो, मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग तो खरा मालक असतो, त्याला सापडी जातो, ते बस राहतं दगडावर तिळवा आला, हा त्याच्यापाशी गेला, राम राम. तो याच्या पुढचा, काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते दे, तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे, मग ताटलीतले तरी 80 दे. काळ फार वाईट आलाय महाराज. आणि आता हे लोकांनी एक भांडवल केलं यावर्षी, दुष्काळ पडला. दुष्काळच नाही, काय मत आहे तुमचं? लोक म्हणतात पाणी नाही. केव्हा लोक पाणी पित होते, विहिरीचं घरातलं. आज 4-5 वर्ष झाली, सगळे लोक कोणतं पाणी पितात, ज्या कुठं तू पाण्याचा दुष्काळ आहे, ऑर्डर दे ना, दारात पिकअप खाली होईल ना. कायचा दुष्काळ आहे? दुष्काळ फक्त 2 भोगू राहिलेत महाराज, एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय, ह्याचा दुष्काळ. फक्त लबाड्या आणायच्या. दुष्काळ आढावाच्या बैठकीचा खर्चच 3 लाख. आढावा बैठक, तिला पाणी 4000चं आढावा बैठक. काय लबाड्या चालल्या. इथून पुढचा काळ फार वाईट. या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव, पवित्र देह करून घ्या. या मातेला सगळ्यांच्या वतीनं या मातेचा आशीर्वाद आपल्याला लागो, आणि आपलं आयुष्य निदान त्यांच्या निम हो. पुरत होणार नाही पण निम हो. आता त्या मातेचा ह्या कुटुंबाला आशीर्वाद मिळणार. आणि मला साबळे पाटील 1 वर्षानं फोन करून सांगा, तुम्ही आजीचा आईचा एवढा मोठा सोहळा केलाय, 1 वर्षात तुमचं याच्यापेक्षा कितीतरी चांगलं होतं का नाही, फोन करून सांगा. आपलं कीर्तन ठेवलं का कल्याणच. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बंगला होतोय. हां, आणि जर लग्नाला ठेवलं, लग्नाला नका ठेवलं. ही कीर्तन काळाची गरज आहे महाराज. 1 वाजून गेला, तुमच्या ध्यानात तरी आहे का? हाच स्वर्ग आहे. बस तकवर एकदा प्रेमानं भजन करा. समर्थ सद्गुरू सचिवानंद श्रीपाद रावणे बाबा यांच्या पूर्ण कृपाशीर्वादाने हे साबळे परिवार, सर्व नामधारक मंडळी
आणि खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये अग्रेसर असणारं, राजकारणामध्ये अग्रेसर असणारं, सामाजिक प्रतिष्ठेमध्ये अग्रेसर असणारं हे साबळे कुटुंब आणि मातोश्रीची 100वी आणि आई वडील आणि चुलते यांची 75वी आणि 65वी या बंडूभाऊ साबळे, सुधीरभाऊ साबळे, तुषारभाऊ साबळे यांच्या वतीने या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं प्रयोजन झालं आणि सर्वांना या ठिकाणी आपण उपस्थित दिली म्हणून प्रेमाची, आग्रहाची, कळकळीची विनंती आहे की जेवण घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि पुनः शब्द सर्वांना महाराजांसमवेत सर्वांना या ठिकाणी लांबून आलेल्या मंडळींना धन्यवाद. भगवान शेठ पोखरकर कुठे असतील, खेळ पंचायत समिती सभापती यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. महाराजांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी यायचं.